निश्चितच आपली औद्योगिक नगरी आहे, औद्योगिक क्षेत्र आहे. त्याच्यामुळे इथल्या मुलांचा ओढा जो आहे तो ITI आणि इंजिनिअरिंगला जात असतात. पण त्याच्यासाठी खूप काही रस्ते आहेत, खूप काही मार्ग आहेत. सरकारी अनेक खाती आहेत, अनेक ठिकाणी त्यांना जाण्याचा मार्ग असतो. पण मार्गदर्शन करणारा कोणी नसतो किंवा त्यांना मार्गदर्शन त्यावरती मिळत नाही. त्यामुळे सगळ्यांचा ओढा कंपन्यांकडे धावत असतो आणि काही त्याच्यात निराशा पत्रात येत असते. याच्यावरती उपाय म्हणून आम्ही ही हा वाचनालय आणि अभ्यासिका निर्माण केलेली आहे. याच्यातून वेळोवेळी प्रत्येक 15 दिवसाला याच्यात मार्गदर्शन राहील आणि प्रत्येक क्षेत्राचं जेवढ्या विंडोज आहेत आपल्या काम करण्याच्या त्या ठिकाणचे अधिकारी चांगले बोलवून मार्गदर्शक बोलवून सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि ज्याच्यातून चांगले अधिकारी घडतील. ही अभ्यासिका सुरू करून एक आनंद असा आहे आम्हाला प्रत्येक आमच्या बॉडीला की जिल्ह्यामधला हा प्रथम पहिला उपक्रम आहे की ग्रामपंचायतीने एक अभ्यासिका आणि वाचनालय हा निर्माण केला आणि लोकांसाठी आता खुला केलेला आहे. हा वाचनालय करत असताना CSR साठी आम्ही गोदरेज कंपनीकडे मागणी केली असता त्यांनी तत्परतेने आमची मागणी मान्य करून एक 6 महिन्याच्या आत आम्हाला वाचनालय निर्माण करून अगदी लोकार्पण सोहळाही केला. त्याबद्दल कंपनीचे व्यवस्थापनाचे धन्यवाद. मी या तांबाटी ग्रामपंचायतीचं विशेष अभिनंदन करेन. तालुक्यातला पहिला उपक्रम आहे हा आणि त्यांच्याबरोबर गोदरेज कंपनीचं व्यवस्थापन खूप चांगलं यांनी इथे हा निर्णय घेतलेला आहे आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विविध क्षेत्रात प्रावीण्य घडण्यासाठी ह्या लायब्ररीचा नक्की उपयोग होईल असं मी आशा करतो. मी या तांबाटी ग्रामपंचायतीचं विशेष अभिनंदन करेन. तालुक्यातला पहिला उपक्रम आहे हा आणि त्यांच्याबरोबर गोदरेज कंपनीचं व्यवस्थापन खूप चांगलं यांनी इथे हा निर्णय घेतलेला आहे आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विविध क्षेत्रात प्रावीण्य घडण्यासाठी ह्या लायब्ररीचा नक्की उपयोग होईल असं मी आशा करतो. नमस्कार. आज ग्रामपंचायत तांबाटीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा पुन्हा एकदा सर्वांच्या समक्ष तयार झालेला आहे. ग्रामपंचायत तांबाटी ही दरवेळेला वेगवेगळे उपक्रम घेत असते. याच अनुषंगाने आज एक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असेल, यूथ लिडरशिपच्या संदर्भात असेल, करिअर मार्गदर्शन असेल, अशा पद्धतीची एक अभ्यासिका व वाचनालय अशा दोन्ही कन्सेप्ट घेऊन आलेले आहे. आपण पाहिलं आपल्या खालापूर तालुक्याचा विचार करूया, कोकणाचा विचार करूया की स्पर्धा परीक्षा काय असतात किंवा त्याचं करिअर मार्गदर्शन काय असतं हे आपल्या इथल्या मुलांना एक वातावरण निर्मिती तयार झाली नाही आहे किंवा त्या दिशेनेही मुलांचं पाऊल जात नाही आहे. तर एक दिशा ठरवावी मुलांना की आपल्याकडे चांगल्या दर्जाचे अधिकारी तयार झाले पाहिजेत की MPSC काय आहे, UPSC काय आहे, नीट काय आहे, वेगवेगळे सरकारी जी पदं आहेत तलाट्यापासून ग्रामसेवकापासून ते क्लास 2 क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत जी पदं आहेत त्या पदांच्या अनुषंगाने जर आपल्या विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला आणि त्यांना जर आज जी वाचनालय सुसज्ज असं वाचनालय आपण तयार केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं पुस्तकं असेल किंवा करिअर गाईड असेल हे आपण त्यांना उपलब्ध करून देत असू तर आपल्याकडे नक्कीच ह्या खालापूर तालुक्यातल्या किंवा आपल्या छत्तीसगडच्या मुलांना याचा फायदा होऊन चांगल्या दर्जाचे अधिकारी आपल्याकडे तयार होणार आहेत. आज त्याची सुरुवात ही ग्रामपंचायत तांबाटीच्या माध्यमातून झालेली आहे. एक CSR मधून आपण हा प्रोजेक्ट स्टार्ट करतोय. गोदरेजच्या माध्यमातून एक सामाजिक विकास सेवा संस्था सातारा यांनी हा प्रकल्प हातात घेतलेला आहे. म्हणजे प्रकल्प राबवायचा कसा तर त्याच्यासाठी ही संस्था दिलेली आहे. जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं वाचनालय निर्मित करून त्याच्यातून विद्यार्थ्यांना ज्या स्टेजला शिक्षण घ्यायचं आहे किंवा ज्या स्टेजला एखादी त्यांना करिअर गाईड करायचं आहे त्याचे चांगल्या दर्जाचे आम्ही एक अधिकारी बोलू किंवा मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते बोलू आणि त्यांना आम्ही करिअर गाईड करणार आहोत. अशी सुसज्ज अशी वाचनालय इमारत तयार झालेली आहे
असे 4 रूम आहेत. प्रत्येक रूमला बसण्याची आसन व्यवस्था असेल, पुस्तकं असतील आणि वातानुकूलित अशी व्यवस्था ही केलेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रात अशा क्वचित ग्रामपंचायती असतील की त्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडचं मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. त्यातलीच एक तांबाटी ग्रामपंचायत आहे, हे मी नक्कीच अभिमानाने सांगेन.